शिर्डीचा नगराध्यक्ष हा राखीव निघाला पाहिजे. एक दादानी याचं सुचावच हे आपल्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्येच एका 4-5 वर्षापूर्वी केलं होतं असं मला आठवतं. आणि शिर्डीचा नगराध्यक्ष पद राखीव निघालं तर असं माझ्या डोक्याचा ताण कमी होईल, हे होईल, दादांनी त्या ठिकाणी बोललं होतं. आणि बापूंनी पण त्याला त्याच पद्धतीने बापूंनी एक मोठा फ्लेक्स लावून दादांना त्याचं उत्तर दिलं होतं. शाळा सुटली, पाटी फुटली. शिर्डीच्या नगरपालिकेच्या निवडणुका त्या ठिकाणी होऊ घातलेल्या असतात किंवा होणार असतात. अशा वेळी विरोधी गट आणि सत्ताधारी गट हे त्या ठिकाणी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी येतात. आणि मग असा प्रश्न पडतो का कोणाला अगोदर बोलायला द्यायचं, कोणाला नंतर बोलायला द्यायचं असतं. आणि बापूंनी राजकारणामध्ये कोणती तडजोड न करता आणि बापू एकदम बेधडक आणि बेधडक असं बोलण्याची त्यांची शैली हे सर्वांनाच त्या ठिकाणी भावण्यासारखी असते. म्हणून बापू काय बोलतात, सुजयदादा त्याला काय उत्तर देतात, याच्यासाठी खूप त्या ठिकाणी गर्दी झालेली असते. लग्न सोहळ्याचं आणि मांडव डाळ्याच्या जेवणाचं या दोन्ही कार्यक्रमाचं जे आपण अँकरिंग किंवा ज्याला हे म्हणतो ते काम बापूंनी सातत्याने 25 वर्ष माझ्याकडे सोपवलं. हे मी भाग्याची गोष्ट मी समजतो. गेल्या 25 वर्षापासून साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये कैलास बापू कोते यांच्या माध्यमातून सुमित्रा कोते आणि साई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून हा विवाह सोहळा संपन्न होत आहे. सातत्याने गेल्या 25 वर्षापासून या विवाह सोहळ्याचं स्वागत अध्यक्षपद आपल्या जिल्ह्याचं भूषण पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे सातत्याने ह्या विवाह सोहळ्याचं स्वागत अध्यक्षपद भूषवत असताना गेल्या 25 वर्षामध्ये या विवाह सोहळ्यामध्ये बरेच चढउतार आले. साधारणपणे 270-75 विवाह सोहळ्यापासून तर कोरोनाच्या काळामध्ये अगदी 10-15 विवाह सोहळे या ठिकाणी आम्हाला संपन्न करावे लागले. आणि कैलास बापूंना त्यांच्या मातोश्री बाई वत्सलाबाई होते यांच्यातून ही प्रेरणा मिळून त्यांनी हा विवाह सोहळा सुरू केला. आणि सातत्याने गेल्या 25 वर्षामध्ये त्याच्यात कोणत्याही प्रकारचा खंड न होता हा विवाह सोहळा संपन्न होत आहे. त्यामध्ये कधी त्याचं ठिकाण बदललं असेल, परंतु लोकांचा उत्साह तोच राहिलेला आहे. गेल्या 25 वर्षाच्या सुरुवातीला महागाई खूप कमी होती. तो स्वस्ताईचा जमाना होता. 35-40 हजार रुपये तोळा त्यावेळेस सोन्याचा भाव होता. आणि आज 2.25 लाख रुपये तोळा सोन्याचा भाव होऊनही बापू त्याच्यात कोणत्या प्रकारची कसूर ठेवत नाही. हा विवाह सोहळा संपन्न होत असताना नंतरच्या काळामध्ये याला भव्य दिव्य स्वरूप आल्यानंतर बऱ्याच लोकांनी या ठिकाणी बापूंना मदत देण्याचा प्रयत्न केला. पण बापूंनी प्रेमपूर्ण ती मदत नाकारली आणि स्वतःच्या बळावर, स्वतःच्या ताकदीवर आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हा विवाह सोहळा त्यांनी नेटाने आत्तापर्यंत चालवला आहे. हा विवाह सोहळा संपन्न होत असतानाही बापूंनी आजपर्यंत आपण बघितलं असेल, वधूवरांची हत्तीवर, घोड्यावर, उंटावर मिरवणूक काढली असेल, एका वेळेस 50 सुमोमध्ये मिरवणूक काढली असेल किंवा इनोवामध्ये मिरवणूक काढली असेल. याच्यामध्ये बापूंनी कोणत्या प्रकारची तडजोड आतापर्यंत याच्यामध्ये केलेली नाही. आणि हा विवाह सोहळा भव्य दिव्य होण्यावर त्यांचा कटाक्षाने या ठिकाणी प्रयत्न असतो. जेवणाच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर किती वऱ्हाड येऊ, सकाळी 8 वाजेपासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत या ठिकाणी हा अन्नदानाचा अन्नछत्र हे अव्याहतपणे चालू असतं. त्याचबरोबर मांडव डाळ्यामध्ये एक उत्कृष्ट असा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम म्हटला तर वावगं होणार नाही. आणि ह्या लग्न सोहळ्याचं आणि मांडव डाळ्याच्या जेवणाचं या दोन्ही कार्यक्रमाचं जे आपण अँकरिंग किंवा ज्याला हे म्हणतो ते काम बापूंनी सातत्याने 25 वर्ष माझ्याकडे सोपवलं. हे मी भाग्याची गोष्ट मी समजतो. आणि हा मांडव डाळ्याच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी महत्त्वाचं आकर्षण म्हणजे बापूंचं आणि सुजयदादांचं भाषण त्या ठिकाणी असतं. आणि बापूंनी राजकारणामध्ये कोणती तडजोड न करता आणि बापू एकदम बेधडक आणि बेधडक असं बोलण्याची त्यांची शैली हे सर्वांनाच त्या ठिकाणी भावण्यासारखी असते. म्हणून बापू काय बोलतात, सुजयदादा त्याला काय उत्तर देतात, याच्यासाठी खूप त्या ठिकाणी गर्दी झालेली असते. सर्वपक्षीय कार्यकर्ते, सर्वपक्षीय नेते त्या ठिकाणी येऊन या बापूच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात. आणि ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 15-20 वर्षापासून सातत्याने या ठिकाणी मांडे, पुरणपोळी आणि आमरसाचं जेवण या ठिकाणी ते होत असतं. आणि याला भरभरून लोकांचा प्रतिसाद त्या ठिकाणी लाभत असतो.
हा विवाह सोहळा असाच पुढे चालू राहावा अशी साईंच्या चरणी मी प्रार्थना करतो. काही वेळेस असं होतं, शिर्डीच्या नगरपालिकेच्या निवडणुका त्या ठिकाणी होऊ घातलेल्या असतात किंवा होणार असतात. अशा वेळी विरोधी गट आणि सत्ताधारी गट हे त्या ठिकाणी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी येतात आणि मग असा प्रश्न पडतो का कोणाला अगोदर बोलायला द्यायचं, कोणाला नंतर बोलायला द्यायचं. अशा वेळेस शिर्डीमध्ये जे बापूंचे पारंपरिक विरोधक त्या ठिकाणी असतील ते पण त्या ठिकाणी भाषण करत असतात, पण बापू सगळ्याला चपकलपणे आणि सालीजोडीमध्ये आपलं त्या ठिकाणी उत्तर देत असतात. एखाद्या वेळेस प्रश्न पडतो, एखाद्याला जर आपण बोलवलं आणि तो बापूंच्या विरोधात काही जर बोलला तर आपल्यावर येऊ नये म्हणून मी अगोदर त्यांचं थोडंफार त्या ठिकाणी त्यांची मनाची तयारी करतो. तुम्ही काय बोलणार आहे मला त्याचा थोडाफार त्या ठिकाणी अंदाज येतो आणि त्याच्यामुळे अजूनपर्यंत तरी या ठिकाणी कोणताही असा मतभेद निर्माण झाला नाही किंवा वादविवाद निर्माण झाला नाही. हास्यरंगच त्या ठिकाणी होत असतो आणि कुणी अजूनपर्यंत त्या ठिकाणी असं एक आक्रमकपणे बोलून त्या ठिकाणी वाद निर्माण झाला अशी परिस्थिती अजूनपर्यंत त्या ठिकाणी आलेली नाहीये. नाही, आता कसं आहे, त्या ठिकाणी शिवाजीराव गोंदकर असतील, विजय जगताप असतील, अभय शेळके त्या ठिकाणी असतील, आपापल्या परीने ते त्यांची बाजू त्या ठिकाणी मांडत असतात आणि त्यांची बाजू मांडण्याची झाल्यानंतर बापू त्यांना तेवढंच तत्परतेने आणि हसत खेळत त्या ठिकाणी त्यांना ते उत्तर देतात आणि बापू काही वेळेस इतकं परखड बोलतात, परंतु त्याचं अजूनपर्यंत कोणाला काही त्या ठिकाणी वैमनस्य त्या ठिकाणी वाटलं नाही आणि सर्व त्या ठिकाणी हसत खेळत कार्यक्रम झाल्यानंतर अजूनपर्यंत त्या ठिकाणी कोणी असा रुसून गेला, रागाने गेला असा एकदा विषय झालेला नाही आणि सर्वांनी त्या ठिकाणी हा कार्यक्रम झाल्यानंतर त्या ठिकाणी स्नेहभोजन घेऊनच प्रत्येक माणूस त्या ठिकाणी तिथून गेलेला आहे. दादांनी आताच गेल्या 4 महिन्यापूर्वी झालेल्या राहता शिर्डी नगरपालिका एक हाती त्यांनी त्या ठिकाणी विजय मिळवलेला आहे आणि सुजय दादांचं नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व हे वाहनखाण्यासारखं आहे आणि या ठिकाणी ते आता उद्या 5 वर्षामध्ये त्यांनी मी जे म्हणाल शिर्डीचा नगराध्यक्ष हा राखीव निघाला पाहिजे, दादांनी याचं सुचावच हे आपल्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्येच एका 4-5 वर्षापूर्वी केलं होतं असं मला आठवतं आणि त्याच्यानंतर दादांनी सातत्याने शिर्डीचा नगराध्यक्षपद राखीव निघाला तर असं माझ्या डोक्याचा ताण कमी होईल, हे होईल, दादांनी त्या ठिकाणी बोललं होतं आणि बापूंनी पण त्याला त्याच पद्धतीने बापूंनी एक मोठा फ्लेक्स लावून दादांना त्याचं उत्तर दिलं होतं. शाळा सुटली, पाठी फुटली, आई मला दादांनी मारलं आणि त्याची खूप चर्चा त्यावेळेस तालुक्यामध्ये झाली होती आणि जिल्ह्यामध्ये झाली होती आणि मीडियाने असं काही त्या ठिकाणी स्वरूप त्याला आणलं होतं का दादाचे आणि बापूचे काहीतरी मतभेद त्या ठिकाणी असतील, पण कोणत्याही प्रकारचे मतभेद नाही. हसत खेळत हास्याच्या याच्यामध्ये त्या दोघांनी त्याचा आनंद उपभोगला आणि लोकांची एक आठवडाभर खूप चांगली छान करमणूक त्या ठिकाणी झाली.